नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. नीट 2025च्या एक्झामची जवळजवळ तारीख येण्याचं निश्चित झालेलं आहे. त्या अनुषंगाने एनटीएने एक नवीन नोटीस काल पब्लिश केली आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की अपडेटिंग आधार डिटेल्स ऑफ ऍस्पिरंट फॉर नीट 2025. म्हणजे याचा अर्थ काय की जे 2025 मध्ये नीटचे एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आधार अपडेटच्या त्यांनी नोटीस काढलेली आहे. त्यामध्ये काय काय बदल करायला हवेत, काय काय नाही, त्यांनी पूर्णपणे डिटेल दिलेला आहे. तशीच नोटीस मी आमच्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टाकलेली आहे. जर आपण आमच्या हायटेक एज्युकेशनची युट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आज आपण चर्चा करणार आहोत की एनटीएने जी नोटीस काढलेली आहे त्याच्यामध्ये जी 2025 मध्ये आधार अपडेटची जी त्यांनी काही नोटीस काढलेली त्याच्याबद्दल आपण थोडी काही डिस्कस करू. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला ज्यावेळेस नीटचा फॉर्म भरायचा आहे तर आपलं आयडेंटिफिकेशन म्हणून आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. पण त्याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले पाहायला मिळतात की बऱ्याचशा मुलांचा आधार नंबर हा त्यांच्या मोबाईल नंबरला लिंक नसतो किंवा तो त्यांच्या घरच्यांच्या नंबरला लिंक असतो किंवा झालेला एखाद्या नंबरला त्यांनी जे आधार लिंक असेल तो नंबर बंद झालेला असेल. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी जागरूकपणे काय करायला हवं तर आपल्या मुलांचा आता जो आधार नंबर आहे तो कुठल्या मोबाईलला लिंक आहे तो नंबर चालू ठेवणे, जेणेकरून रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्याच्यावरती ओटीपी येतो. ओटीपी ऑथेंटिकेशन कंपल्सरी आहे. जोपर्यंत ओटीपी येत नाही मिळत नाही तोपर्यंत तुमच्या मुलाचं नीटचं रजिस्ट्रेशन होत नाही. दुसरी त्याच्यातली महत्वाची बदल म्हणजे आणि किंवा चेक करण्याचं पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं काम कुठलं आहे तर मुलांनी त्यांचं 10वीच्या सनदनुसार त्यांचं नाव पूर्णपणे चेक करणं आहे. तर त्यात चेक काय करायचं तर 10वीच्या सनदवरती सुरुवातीला काय असतं तर सुरुवातीला आपलं आडनाव असतं, नंतर विद्यार्थ्याचं नाव असतं आणि शेवटी वडिलांचं नाव असतं. पण बऱ्याच ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे मागच्या एक्सपिरियन्सनुसार की अगोदर विद्यार्थ्यांचं नाव, मध्ये वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव असतं. तर अशा वेळेस आधार ऑथेंटिकेशन फेल जातं. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजीपूर्वक आत्ताच ह्या गोष्टीला प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये की आधार अपडेट करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला 10वीच्या सनदनुसार तुमचं आडनाव, विद्यार्थ्याचं नाव आणि वडिलांचं नाव हे चेक करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक कुठल्याही प्रकारची झाली नाही पाहिजे. दुसरं तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन मध्ये काय चेक करायचे आहे तर जन्मतारीख. जन्मतारखेचा उल्लेख कुठं केलेला असतो तर 10वीच्या सनदवरती स्टेट बोर्डला उल्लेख केलेला असतो. तसा सीबीएसई आणि आयसीआयसी बोर्डच्या याला पण उल्लेख केलेला असतो. तर त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि जन्मतारीख झालेली पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट चेक करणं म्हणजे काय आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड शालेय जीवनात काढलेले आहेत. तर त्यावेळेस जो फोटो काढलेला असतो तो फोटो आणि आत्ताचा जो आहे फोटो हा फोटो मध्ये खूप फरक असतो. तर ह्या दोन्ही फोटो मॅच होण्यासाठी ज्यावेळेस म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस नीटचा फॉर्म भरतो तो करंटली त्यांचा पासपोर्ट जोडतो. तर आधार कार्डच्या ऑथेंटिकेशनसाठी तुम्ही ज्यावेळेस जाताल अपडेट करायला जाताल त्यावेळेस तुम्ही तुमचा फोटोही चेंज करून घ्या. अजून नीटची तारीख आलेली नाहीये, यायला त्याला थोडा वेळ आहे. तोपर्यंत तुमचे आधार अपडेट होऊन जातात. जास्तीत जास्त कमीत कमी 10 दिवस, जास्तीत जास्त 1 महिना त्याला अपडेटला लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेळीत लक्ष घालून ह्या गोष्टी सगळ्या चेंज करावे, जेणेकरून तुम्हाला नीटचा फॉर्म भरताना किंवा एक्झाम देताना ऑथेंटिकेशनच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे खात्रीशीर म्हणजे काळजीपूर्वक ते विद्यार्थ्यांनी पालकांनी याच्याकडे लक्ष द्यावं. दुसरं एक जसं अपार आयडी म्हणून अपार आयडी आहे. अपार आयडी मध्ये काय असतं तर तुम्हाला एक युनिक आयडी तयार केला जातो ज्याचं नाव आहे की ऑटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. ही जी आहे ही अपार आयडी आपण क्रिएट करायचं. तर अपार आयडी कुठनं क्रिएट होतो तर तुमच्या शालेय जीवनाच्या पहिली वर्गापासून ते 12वीच्या वर्गापर्यंत हा क्रिएट होतो. पण आता 12वीच्या मुलांना तो करणं शक्य नाही. तर याच्यामध्ये काय असतं तर तुमच्या पूर्ण अकॅडमिक्सचं डिटेल असतं. जसं आधार कार्डचा एक युनिक नंबर असतो तसा अपार आयडीचाही नंबर असतो. याचं व्हेरिफिकेशन किंवा याचं ऑथेंटिकेशन पालकांच्या सहीनुसारच शाळा करून देते. त्यामुळे ह्या दोन गोष्टी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवाव्या. तर एक तर आधारचं जे काही अपडेशन असतील, काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घेणे, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवणे, ओटीपी शिवाय तुमचं कुठल्याही प्रकारचं ऑथेंटिकेशन होणार नाही, फोटो चेंज करणे, जेणेकरून आपल्याला एक्झामला येताना कुठलाही त्रास होणार नाही किंवा काही नाही. जर आपण चॅनलला नवीन असताल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. यासाठी अधिक माहिती मिळण्यासाठी तुम्हाला बायोच्या लिंकमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला याच्यावर नंतरच्या येणाऱ्या जास्तीत जास्त माहिती मिळत राहतील. धन्यवाद.